नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, लेखा व कोशागारे अंतर्गत पुणे विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी नवीन पद भरती आलेली आहे. तर या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, आपल्याला जॉब लोकेशन कोणकोणत्या ठिकाणी असू शकतो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू शकतं. पुणे जिल्हा झाला, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे 5 ते 6 वेगवेगळे विभाग दिलेत किंवा कार्यालय दिलेत, तिथे तुम्हाला जॉब लोकेशन असू शकतं. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही पदभरती असणार आहे मित्रांनो. वेतन श्रेणी किती असणार आहे? S10 ची वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला जे बेसिक पेमेंट आहे मित्रांनो, 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे. इतर सर्व जे देय भत्ते आहे, इतर देय भत्ते, इतर महागाई भत्ते यांचा समावेश केला तर तुमचं जे स्टार्टिंग पेमेंट आहे 36,000 प्लस स्टार्टिंग पेमेंट असणार आहे मित्रांनो. आणि हे पेमेंट आरामशीर 1 ते 1.5 लाखापर्यंत तुमचं जाणार आहे. तर यामध्ये गट क च हे पद असणार आहे मित्रांनो. त्या मानाने तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणे इथं पेमेंट भेटणार आहे मित्रांनो. S10 चं पेमेंट असणार आहे, म्हणजेच तुमचं जे पेमेंट आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त वाढत जाणार आहे मित्रांनो. गट क च हे पद असणार आहे मित्रांनो. यासाठी जर म्हटलं तर सर्वप्रथम तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, कोणत्या प्रकारची पदवी असणं गरजेचं असणार आहे. पदवी प्लस टायपिंग असणं गरजेचं असणार आहे. इथे एक तर तुम्हाला मराठी टायपिंग 30 असणं गरजेचं असणार आहे किंवा इंग्लिश टायपिंग. ठीक आहे. इंग्लिश टायपिंग झालं असेल तर तुमची इंग्लिश 40 टायपिंग झालेली असणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच पदवी प्लस टायपिंग असणं गरजेचं असणार आहे. मराठी किंवा इंग्लिश ही तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर बघा, पुढे एकूण जागा किती असणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एकूण 75 जागा असणार आहेत. यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि प्रत्येक आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण काही माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जी की तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. एकूण जागा 75 असणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे तुम्ही जागा जाणून घ्या, कुठं किती जागा हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असत. तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. सविस्तर जाहिरात अजून आलेली नाहीये मित्रांनो, कारण ऑनलाईन अर्ज भरायला 31 तारखेपासून सुरुवात होणार आहे. तर सविस्तर जाहिरात माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार आज 26 तारीख आहे, तर 27 तारखेपर्यंत आपली जाहिरात येऊ शकते. जास्तीत जास्त 28 तारखेपर्यंत आपली जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल आणि 31 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण बाकीची माहिती आपण बघणारच आहोत. त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजेच मिशन 100ला ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो. वेगवेगळ्या विभागामध्ये भरपूर जाहिराती येणार आहे. जवळपास 1 ते 1.5 लाखापर्यंत पदभरती होणार असल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपण एक सेपरेटली व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये. सर्व काही अपडेट सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिले जातील आणि जी पण पदभरती येईल तिची तयारी कशी करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथेच दिली जाणार आहे. तर मिशन 100 हे जे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका, किंवा टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका. दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. ठीक आहे. तर पुढे बघा, सांगितल्याप्रमाणे पेमेंट वगैरे सांगितले. त्यानंतर प्रत्येक पदानुसार जर विचार केला तर एकच पद असणार आहे. यामध्ये कनिष्ठ लेखापाल यासाठी आरक्षणानुसार आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तर बघा, आता पुढे काय महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. ठीक आहे. तर बघा, अजून जर म्हटलं तर पुढे अंशकालीन भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी कुठं किती जागा आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येत असतात की पेपर कोण घेणार आहे. ते पेपर TCS कंपनी घेणार आहे. ठीक आहे. TCS पॅटर्न नुसार तुमची ही परीक्षा होणार आहे मित्रांनो. यामध्ये कॉमन 4 सब्जेक्ट असणार आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला तांत्रिक अर्थामध्ये फक्त टायपिंग ठेवलेले आहे इथे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता अभ्यास करण्यासाठी जर म्हटलं तर कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे महत्वाचे, यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे. यामध्ये मॅथ अँड रिझनिंग आपण पकडू शकतो. ठीक आहे. आणि जीके जीएस. ठीक आहे. जीके जीएस आपण इथं म्हणायला हरकत नाही. तर हे कॉमन 4 सब्जेक्ट आहेत. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. रिझनिंग शक्यता थोडं जास्त विचारलं जाईल, मॅथ थोडं कमी विचारले जाईल. या प्रमाणामध्ये तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता. पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्काविषयी इथं माहिती दिलेली आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इथं परीक्षा शुल्क असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपलं हे जे पद आहे या पदासाठी जर म्हटलं तर कमीत कमी जी वयोमर्यादा दिलेली आहे इथं बघा, वयाची अट काय दिलेली आहे, कमीत कमी 19. ठीक आहे. ते आपल्याला पुढे म्हटलेलं आहे जास्तीत जास्त इथं खुला प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 43 म्हणजे 5 वर्षाची सूट आहे त्यांना. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर या वयोमर्यादेमध्ये बाकी जे आरक्षण आहे यामध्ये जर म्हटलं तर अंशकालीन पदवीधर म्हणा, त्यासोबत भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांना देखील 5 वर्षाची सूट असते. अंशकालीन पदवीधरांना 10 वर्षाची सूट असते, ती देखील त्यांना भेटणार आहे. कॉमन जर म्हटलं तर खुला प्रवर्ग आहे, म्हणजेच ओपन साठी 19 ते 38 एवढं आपलं वय
असणं गरजेचं असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट म्हणजे ते 43 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता इथे स्पष्टपणे दिलेले कोणत्याही विद्यापीठाची इथं आपल्याला कोणत्याही विद्यापीठाची आपल्याला पदवी असणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही शाखेतील चालेल. ठीक आहे. आणि पुढे शैक्षणिक अर्हता दिलेल्या मराठी टायपिंग इथं किमान 30 असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणि पुढे जर म्हटलं तर इंग्रजी टायपिंग इथं बघा 40 शब्द प्रति मिनिट एवढं असणं गरजेचं असणार आहे. इथं किंवा म्हटलेलं म्हणजे फक्त एकच टायपिंग असली तरी चालेल, काही अडचण येणार नाही. फक्त पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. वरती आपल्याला ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होत आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली बघा 31/12/2024. ठीक आहे. यापासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. इथं बघा 17 वाजेपासून म्हणजे जर विचार केला तर 13, 14, 15, 16, 17 म्हणजे जवळपास 5 वाजेपासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला इथं सुरुवात होणार आहे मित्रांनो 31 तारखेला. आणि शेवटची तारीख 30/1/2025 असणार आहे. रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. याप्रमाणे आपल्याला इथं माहिती दिलेले प्रवेशपत्र इतर जी परीक्षेची दिनांक वगैरे ती ऑफिशियल वेबसाईटवरती जारी करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काही टीप दिलेले जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये आरक्षणानुसार काय माहिती दिलेली आहे. जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे होते ते जवळपास आपल्याला या पेपरच्या जाहिरातीमध्येच बघण्यासाठी भेटलेले. त्यामध्ये वयाची अट झालं, शैक्षणिक पात्रता झालं, ऑनलाईन अर्ज झालं. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर परीक्षा शुल्क वगैरे किती लागणार आहे ही सर्व माहिती झालं, एकूण जागा झालं आणि कॅटेगरीनुसार जागा झालं. ही संपूर्ण माहिती आपल्याला जवळपास या पेपरच्या कात्रमध्येच बघण्यासाठी भेटलेली आहे. तर चला या देखील जाहिरातीची तुम्ही तयारी करायला सुरुवात करा मित्रांनो. अतिशय महत्त्वाची वेगवेगळी पदं असणार आहे. तर यांच्यासाठी वेगवेगळ्या जाहिराती देखील येणार आहे. त्यातील कनिष्ठ लेखापाल गट क ची जाहिरात आलेली मित्रांनो. वेतन श्रेणी वगैरे चांगली आहे. बाकीची इतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपण आपल्या सेपरेटच्या माध्यमाने देणारच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रुप जो दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याला जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्याला फक्त जॉईन व्हा. तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. अजून काय प्रश्न असतील तर कमेंट करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.